नमस्कार मैत्रिणींना, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. आज आपण बघणार आहोत महाशिवरात्री स्पेशल ब्लॉग. आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे बघा. मी मस्तपैकी व्हाईट ड्रेस वेअर केला आहे. आता आज आपण पूजा करूया आणि पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला मी कशा पद्धतीने पूजा केली आहे ते. तर महाशिवरात्री शिवरात्रीच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर आज बघू शकता तुम्ही छानपैकी देवांची आंघोळ वगैरे घातली, पूर्ण मस्त स्वच्छ केले देवांना. आपले ॲक्लिन पावडर लावून बघा किती छान असं सोन्यासारखे एकदम चकाकते आहेत देव. आणि चांदीचे देव मी रुपेरीने साफ करते. आणि स्वामींची मूर्ती, गणपती बाप्पा आणि बाळकृष्णांची मूर्ती आणि अन्नपूर्णा देवी आईची मूर्ती फक्त पाण्याने वॉश करायला सांगितलं होतं त्यांनी मला. कारण मी आता मागेच नवीन घेतलं होतं ते देव, कारण माझ्याकडे खूप छोट्या मूर्त्या होत्या त्यामुळे मग मी आता ह्या नवीन मूर्त्या घेतल्या 4. पण त्यांना फक्त साध्या पाण्याने वॉश करायला लावलं होतं त्यांनी, काही न टाकता. नाही तर मग खोबरेल तेलात कॉटन मिक्स करायचं आणि त्याच्याने त्यांना पुसून घ्यायचं असं सांगितलं होतं. त्यामुळे मी तसंच केलं. तर बघा 5-6 महिने झाले तरी पण मूर्तीची शाईन गेली नाही. तर बघा छानपैकी मी ऑरेंज कलरचं असं वस्त्र टाकलं आहे देवांना, आसन टाकलं आहे छानपैकी. आता सर्वात आधी मी दिवा लावून घेते, कारण कुठलीही पूजेची सुरुवात अग्निदेवतेला साक्षी मानल्याशिवाय होत नाही. तर दिवा लावून घेते मी. आणि आता पूर्ण देवांची असं पायरीनुसार मांडणी करून घेते छानपैकी. हे बघा आमच्या कुळदेवीचा फोटो आहे डाव्या साईडला, मध्ये सरस्वती, गणपती, महालक्ष्मी मातेचा आहे, महाराजांचा आहे, निष्कलंकी नारायण भगवानचा फोटो म्हणजे दशावतारचा फोटो आहे, आपलं लक्ष्मी यंत्र आहे, नवग्रह यंत्र आहे आणि श्रीयंत्र गोल्ड प्लेटेड आहे. बघा पायरीनुसार छानपैकी मांडणी केली मी देवांची. आता देवांना अष्टगंध वगैरे लावून घेते. आणि हा चांदीचा ग्लास आहे माझ्याकडे. मी देवांना पाणी भरून ठेवते. देवांच्या उजव्या साईडला आपला डावा हात म्हणजे देवांच्या उजव्या साईडला पाणी ठेवायचं असतं देवांसाठी. आणि ते पाण्यावरती वरतून असं काहीतरी झाकण वगैरे द्यायचं, ओपन ठेवायचं नाही, कारण आपण जे पूजा वगैरे करतो ते सगळ्या पॉझिटिव्ह लहरी त्याच्यात येतात. आणि हे बघा बाळकृष्ण, आज महाशिवरात्री असल्यामुळे मी बाळकृष्णांना पण छानपैकी वेल्वेटचा असा व्हाईट वस्त्र परिधान केलं आहे. बघा किती सुंदर दिसतात. माझीच दृष्ट लागेल त्यांना, इतकं छान दिसत आहेत ते, एकदम मस्त दिसत आहेत. बाळकृष्णांना ड्रेस वेअर करून झाला आहे. आता आपण पुढच्या पूजेला सुरुवात करूया. आता छानपैकी मी अष्टगंध वगैरे फूल वगैरे लावून घेते आणि मग छानपैकी देवांची अशी पूजा करून घेते. माझी संपूर्ण तयारी झाली आहे. बघा मी क्रीम कलरची साडी घातली, मल्टी कलरचं ब्लाऊज घातलं आहे आणि पूजेची मांडणी पण छान प्रकारे अशी करून ठेवली मी, कारण मी आता जाणार आहे आमच्या जवळच्या शिव मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी. आम्ही आलो आहोत आता आमच्या जवळपासच्या महादेव मंदिरामध्ये. हे काही जास्त प्राचीनकालीन महादेव मंदिर नाही आहे. 4 ते 5 वर्षापूर्वी नवीनच मंदिर बांधलं आहे तेथे. आणि आता तुम्हाला मी महाशिवरात्रीबद्दलचं जे काही महत्त्व ते सांगणार आहे. तर
माघ महिन्यातील वैद्य चतुर्दशी हा दिवस महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्री असे म्हणतात. शिवरात्रीविषयी शिवमहापुराण किंवा अन्य प्राचीन ग्रंथात उल्लेख येतो की समुद्र मंथनातून निघालेले अलाहल विष याच दिवशी महादेवाने प्राशन केले होते व भूलोकांचे रक्षण केले होते. त्यांचे ऋण फेडण्यासाठी या दिवशी भूलोकासह त्रिलोकात महादेवाचे विविध अभिषेकात्मक व हवनात्मक किंवा इतर अन्य पद्धतीने शिवांचे पूजन करतात. काही ग्रंथात असा उल्लेख आहे की या तिथीला महादेव व पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला. त्याचा आनंदोत्सव म्हणून महादेवाचे पार्वतीसह पूजन केले जाते. तर अजून एक उल्लेख असा आहे की याच दिवशी महादेवाने तांडव पाण्याचा अभिषेक करून भगवंताला शांत करण्यासाठी महादेवांची प्रार्थना याच नंतर आम्ही उसाच्या रसाने पण अभिषेक केला. खूप गर्दी होती त्यामुळे बाकी व्हिडिओ मी माझ्याने स्किप झालाय पूर्ण दाखवताना. महादेवाच्या रसाने अभिषेक केला, साखरेने केला, तांदळाने केला, परत अष्टगंध वगैरे लावून घेते. आता मी छानपैकी आम्ही दोघं जण पूजा करून घेतो आणि त्यानंतर मग रुद्राभिषेक अशा प्रकारे आपण मंत्र वगैरे पूजन करू शकतो. महादेवांना बेल वाहिले छानपैकी पूजा बेलाची त्रिवेणी अर्पण करावी. बेलाचे पान स्वच्छ धुवून त्यांनी हळदी कुंकू वाहून एक त्रिवेणी अर्पण करत मनात देवाला प्रार्थना करावी. महादेवांसमोर बसून शिवचालिसाचे 11 वेळा पठण करावे. घरात नेहमी सतत आजारपण असतं त्या घरामध्ये सर्वांनी मिळून जर महामृत्युंजय मंत्राचा पठण केले तर खूप जास्तीत जास्त फायदा त्या रोगी व्यक्तीला होतो. मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधित पुष्टिवर्धन उर्वा रुक्मे वंदनान मृत्युमुक्षी अमामृतात असा महामृत्युंजय मंत्र म्हणावा. रुद्राभिषेक ज्योतिष मान्यतेनुसार केल्याने यथायोग्य फलप्राप्ती होते. कारण महादेवाला रुद्राभिषेक खूप प्रिय आहे. इतका प्रभावी आणि महत्त्वपूर्ण रुद्राभिषेक महिमा आहे. भोलेनाथ हे साध्या सरळ उपासनेचे देखील प्रसन्न होतात, पण रुद्राभिषेक त्यांना खूप प्रिय आहे. असे म्हणतात की रुद्राभिषेक केल्याने महादेवांची कृपा होते. आपण सुद्धा योग्य वेळेत रुद्राभिषेक करा आणि शिव यांच्या कृपादृष्टीचे भाग्य मिळवा. रुद्र अवतार हे महादेवांचे एक प्रचंड रूप आहे. महादेवांच्या कृपादृष्टीमुळे सगळे ग्रह बाधा आणि सगळ्या समस्यांचा नाश होतो. शिवलिंगावर मंत्रासोबत विशेष वस्तू अर्पित करतात त्यालाच रुद्राभिषेक म्हणतात. रुद्राभिषेक म्हणजे शुक्ल यजुर्वेदचे रुद्राष्टधाईचे मंत्राचे पाठ करतात. श्रावणात तसेच प्रदोष महाशिवरात्री अशा पर्व काळात रुद्राभिषेक केला तर खूप शुभ असतो. रुद्राभिषेक केल्याने मनोकामना लवकरच पूर्ण होतात. रुद्राभिषेक हा कोणत्याही कष्ट किंवा ग्रह पीडा दूर करण्याचा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. कोणत्याही लिंगावर रुद्राभिषेक करावा. वेगवेगळ्या शिवलिंगा ठिकाणी रुद्राभिषेक करण्याचे फळ हे वेगळेच असते. कधीही मंदिरातील लिंगावर रुद्राभिषेक केलेला उत्तम मानला जातो. ज्या व्यक्ती घरी स्थापन केलेल्या शिवलिंगावर अभिषेक करू शकतात. रुद्राभिषेक घरापेक्षा मंदिर, नदी किनारी आणि सगळ्यात जास्त पर्वतावर फलदायी असतो. रुद्राभिषेक, लघु रुद्र अभिषेक, रुद्र एकादशीने अभिषेक, रुद्राभिषेक पुरोहितेद्वारे शिवपुराणानुसार विविध द्रव्याने अभिषेक केल्यास विविध फलप्राप्ती होते. अशा प्रकारे रुद्राभिषेकाचे महत्त्व आहे. तर बघू शकता तुम्ही तिथे छानपैकी हवन पण केलं होते. हवनाची देखील मी पूजा वगैरे केली. छानपैकी रक्षा वगैरे लावली. तिथे एक छोटंसं तुळशी वृंदावन होतं, त्याची पण छान पूजा केली. नंतर घरी आल्यानंतर मी रुद्राभिषेकचं पूर्ण वाचन केलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय सर्वांना. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.